झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे दिल्लीपर्यंत पडसाद. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट. जमीन गैरव्यवहार प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती. आपण संविधान मानणारे लोकांना मारहाण करणं मान्य नसल्याचं रमेश चल्लीतला यांचं वक्तव्य. मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा. मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार. काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांची घोषणा. आपण कट्टर भाजप समर्थक. बिहारमधील भाजपच्या विजयाचा आनंद. अभिनेत्री निवेदिता सराफांकडून भाजपचं कौतुक. मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षा थाटात करणार. शाही साखरपुड्यावरून सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचं टीकाकारांना प्रत्युत्तर. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद. जमीन बळकावण्याची जिल्हाधिकाऱ्यांना होती पूर्वकल्पना. जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा. अंजली दमानिया यांची झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत मागणी. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया खरगे समितीची भेट घेणार. पार्थ यांचा जमीन प्रकरणातील रोल समितीला सांगणार. समाधान झालं नाही तर कोर्टात जाणार. चरंडेश्वर प्रकरणामध्ये अंजली दमानियांचा थेट अजित पवारांवर आरोप. ओंकार बिल्डरच्या 44 कोटीतून कारखाना खरेदी. झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात दमानियांचा गौप्यस्फोट. आणि चरंडेश्वर प्रकरणामध्ये ईडी कोणतीही कारवाई करत नसल्याचा अंजली दमानियांचा आरोप. चौकशी बंद करण्याचे अधिकार सरकारला देऊ नयेत. दमानियांची टू द पॉइंट मागणी.